बदलापूरच्या आश्रमात मारहाण करून फरार झालेला बदलापूरचा नगरसेवक आशिष दामले याला अटक करण्यात आली आहे। ठाणे ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या ओरसा गावामध्ये जाऊन त्याला अटक केली आहे। 2 जूनच्या रात्री बदलापूरचा नगरसेवक आशिष दामले बदलापूर जवळच्या इनगावात असणाऱ्या एका आश्रमात घुसला। त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी आश्रमाची तोडफोड केली। आश्रमाचे मालक रत्नाकर यांच्या विरोधात परिसरातल्या नागरिकांनी तक्रारी केल्याचं कारण देऊन दामलेनं हा हल्ला केलाय। या हल्ल्याचा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैदही झाला। दामले विरोधात दंगल आणि दरोड्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला, पण स्वतः दामले फरार होता। अखेर दामलेचा माग काढत ठाणे ग्रामीण पोलीस थेट मध्य प्रदेशात पोहोचले। मध्य प्रदेशातल्या ओरसा गावात आशिष आणि त्याचे 3 साथीदार असल्याचं कळल्यावर या तिघांना तिथून अटक करण्यात आली। 7 दिवसांनंतर आशिष दामलेला अटक करण्यात आलेली आहे। त्याला महाराष्ट्रात अर्थात ठाण्यामध्ये देखील आणण्यात आलेला आहे। मध्य प्रदेशातल्या ओरसा गावामधून त्याला त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात आलेली आहे। काय माहिती मिळते या कारवाईबाबत पोलिसांकडून पाहूया। आशीष दामले फरार था। 5 तारीख से मध्य प्रदेश में उसके होने की खबर हमें प्राप्त हुई थी। उसके तहत हमने 2 अलग अलग टीम बना करके मध्य प्रदेश भेजी थी। लगातार जगह बदलने के कारण उन्हें पकड़ने में थोड़ी कठिनाई हमें हो रही थी। 2 बार हम उनके बहुत नज़दीक पहुंच गए थे, फिर भी वो पहले निकल जाने के कारण हमारे हाथ नहीं लगे थे। आज सुबह ओरछा नाम की जगह जो एमपी और यूपी की बॉर्डर में टीकमगढ़ जिले एमपी में है, वहां से हमारी टीम ने उनको ताबे में लिया है और उनको यहाँ ले आया गया है। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, अखेर आशिष दामले याला अटक करण्यात आलेली आहे, मात्र त्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांना गाठावं लागलं ते थेट मध्य प्रदेश। काय सांगाल, काय अधिक माहिती आहे सध्या? नक्कीच हेमाली, ठाण्यातली सर्वात मोठी बातमी आहे, कारण की ज्या गोष्टीकडे ज्या केसवरती सर्वांचं लक्ष होतं अशी ही केस होती आणि नगरसेवक आशिष दामले हे फरार होते। त्या केसमध्ये खूप मोठा प्रकार होता आणि गेली 7 ते 8 दिवस पोलीस याच्या मागे लागल्या होत्या। ठाणे ग्रामीण पोलीस असो किंवा शहरी पोलीस असो, ठाणे सीपी कार्यालय असो, सर्वजणांनी 5-5 टीम तयार केल्या होत्या यासाठी खास करून, आणि सर्वजण याचा शोध घेत होत्या। ठाणे ग्रामीण पोलिसांना एक काही सूत्रांकडून माहिती मिळाली होती। अनेक ठिकाणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी छापे टाकले, जवळपास 6 ते 7 छापे याच्या अगोदर टाकले होते, पण तिथून ते दामले आणि त्यांचे साथीदार आहेत हे फरार व्हायचे। आणि ह्यावेळेस मात्र त्यांना परफेक्ट न्यूज मिळाली आणि त्या हिशोबाने त्यांनी ओरिसा मध्य प्रदेश या ठिकाणी छापा टाकला असता तिथे दामले व केवल वर्मा हा त्याचा मुख्य साथीदार, ह्या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे। ते ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि कदाचित कल्याण कोर्टामध्ये आज संध्याकाळपर्यंत त्यांना स्पेशल कोर्टात हजर करू शकतात किंवा मग उद्या सकाळी कल्याण कोर्टात हजर होऊ शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मोठी एक सफलता मिळाली असं बोलू शकतो, कारण हे मुख्य सूत्रधार होते। ह्या केसमध्ये 25 ते 30 जणांवरती गुन्हा दाखल झाला होता। दरोडा टाकणे, मारहाण करणे, जबर मारहाण करणे असे मोठे मोठे गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यापैकी 10 जणांना आधीच अटक करण्यात आलेली आहे आणि आता ही 2 जण म्हणजे टोटल 12 जण ह्या केसमध्ये अटक झालेली आहेत। अजून 13 ते 14 जण फरार आहेत, परंतु आशिष दामले जो मुख्य सूत्रधार मिळाल्यामुळे हे 13 ते 14 जण एक 2-3 दिवसांनी आमच्या हाती येतील असा एक पोलिसांचा विश्वास आहे। धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।